या क्षणाच्या मोठ्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करतोय आणि बातमी आहे फक्त नाशिकची नाही आहे तर राज्यात घडणाऱ्या एका गंभीर आणि भीषण प्रकाराची। रुग्णालयात आता नातेवाईकांकडून हमीपत्र लिहून घेत आहेत आणि अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। नाशिकच्या रुग्णालयामधला धक्कादायक प्रकार आहे। या सगळ्याच्या निमित्तानं नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न उपस्थित होतोय। निश्चितच इंजेक्शन ऑक्सिजन न मिळाला जबाबदार नाही, तुटवड्यामुळे रुग्णालयांनी जबाबदारी आपल्यावरची झटकलेली आहे। ऋषी, या क्षणाची मोठी बातमी येते। आपण बघतोय की इंजेक्शन ऑक्सिजन न मिळाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही। रुग्णाला दाखल करण्यापूर्वी हमीपत्र लिहून घ्यावं लागतंय। लोकशाहीनं महाराष्ट्राच्या वैद्यक क्षेत्रात काही जणांकडून सुरू असलेला हा सगळा गोरखधंदा उघडकीस केलाय। रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांकडनं हमीपत्र लिहून घेण्याचा एक अजब प्रकार सुरू झालाय। म्हणजे कुठलंही दायित्व न स्वीकारण्याची भूमिका संपूर्ण वैद्यक खात्याच्या कारभारावर टीका करणारी ठरते। पण या सगळ्याच्या निमित्तानं ही लढाई वैद्यक क्षेत्रातल्या चुकीच्या होत असलेल्या गोष्टींविरुद्ध आहे। एकीकडे महाराष्ट्रातील संपूर्ण वैद्यक क्षेत्र हे कोरोनाच्या रुग्णांच्या एकूणच बाबतीत प्रचंड काळजी घेत असताना काही रुग्णसेवकांकडनं मात्र अशा प्रकारचे प्रकार घडले जात असताना एक फार मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। निश्चितच ऋषी, आपण पाहतोय की हमीपत्र, चक्क मृत्यूचं हमीपत्र आता या डॉक्टरांकडून बनवलं जातं। एकीकडे जर आपण पाहिलं तर आरोग्य यंत्रणांवरचा ताण वाढत चाललेला असताना दुसरीकडे काही डॉक्टर असे देखील आहे चक्क रुग्णांच्या मृत्यूचं हमीपत्र त्यांच्याकडून बनवून घेतलं जात आहे। नातेवाईकांकडून या परिस्थितीत त्यांच्या रुग्णाचं हमीपत्र, म्हणजे जर इंजेक्शन नाही मिळालं, ऑक्सिजन नाही मिळालं तर त्यांच्याकडून हे हमीपत्र दाखल करून घेतलं जात आहे की उद्या पेशंटला काय झालं तर त्याची जबाबदारी आमच्यावर नसणार आहे। राज्यात वाढलेल्या प्रकारानंतर अशा पद्धतीचं हमीपत्राबाबतच आता फार मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत। लोकशाहीच्या या स्क्रीनवर आपण पाहू शकता की अशा पद्धतीनं त्याची संपूर्ण माहिती भरून घेतली जाते आणि संमतीपत्र लिहून आज आम्ही या क्षणी लिहून देतो की असं म्हणून या सगळ्या संदर्भात जर काही अप्रिय गोष्ट घडली तर त्याची जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनावर असणार नाही। अशा पद्धतीचं हे संमतीपत्र लिहून घेण्याचा एक अजब प्रकार समोर आलाय। दरम्यान हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्या रुग्णांच्या पाहूयात। ॲक्च्युली आमचा मध्ये ऑक्सिजनचा तुटवडा चालू होता नाशिकमध्ये। भरपूर हॉस्पिटलला ऑक्सिजनचा फारच तुटवडा होता आणि नाशिकमध्ये ट्रेन आली होती, त्याच्यातनं पण ऑक्सिजन एक दिवस भेटला नाही आपल्याला। तर त्यामुळे हॉस्पिटलवाल्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हमीपत्र द्या बा, आमच्याकडे ऑक्सिजन नाही आहे, तर इन केस पेशंटला काही झालं तर आम्ही जबाबदार नाही, असं पत्र मागितलं होतं। जवळजवळ सगळ्या लोकांनी सही केली होती, आम्ही नव्हती केली त्याच्यावरती, कारण की आम्हाला ते मान्य नव्हतं। त्यामुळे कारण की ऑक्सिजनचं अरेंजमेंट करणं हे सरकारचं काम होतं, त्यामुळे सरकारने आम्हाला म्हणजे यांच्या वेंडर्सला पण ऑक्सिजन लिक्विड भेटलं नाही, त्यामुळे यांची पण म्हणजे धांदळ झाली वेळेवरती, त्यामुळे थोडंसं मॅनेजमेंट थोडं गडबड झालं। तर या बातमीनंतर जर आपण पाहिलं ऋषी तर रुग्णांच्या जीवाशी खेळ चाललेला आपल्याला पाहायला मिळते। मात्र राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय आणि अशा परिस्थितीत नाशिकच्या रुग्णालयांच्या एक धक्कादायक कारनामा आपल्या समोर उघडकीस आलेला आहे। लोकशाही न्यूजनं हा कारनामा समोर आणलेला आहे। नाशिकमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून हमीपत्र चक्क लिहून घेतलं जात आहे। ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याला रुग्णालय जबाबदार असणार नाही, अशा प्रकारचं हे हमीपत्र आहे आणि त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होतोय। काय हा सगळा प्रकार पाहूयात। नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन अभावी झालेल्या दुर्घटनेत अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यानंतर राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्याचं खरं चित्र लोकांसमोर आलं। ऑक्सिजनचा तुटवडा आता रुग्णांच्या जीवावर बेतू लागलाय। राज्यात कुठल्या तरी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी मृत्यूच्या घटना रोज समोर येत आहेत। अशा परिस्थितीत रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार करणं आणि नातेवाईकांनी धीर देणं अपेक्षित आहे। मात्र नाशिकमधल्या एका प्रकारानं तुम्ही चक्रावल्याशिवाय राहणार नाही। नाशिक शहरातल्या काही रुग्णालयांनी मिळून एक अजब फतवा काढला आहे। या रुग्णालयाकडून रुग्ण दाखल करताना नातेवाईकांकडून संमतीपत्र लिहून घेतलं जात आहे। यामध्ये ऑक्सिजन पुरवठा अचानक खंडित झाला किंवा त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर त्याला रुग्णालय प्रशासन जबाबदार राहणार नाही, असं नातेवाईकांनी लिहून द्यायचं आहे। रुग्णालयाच्या अजब कारभारामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मात्र रुग्णालयाशी वाद घालण्यापेक्षा रुग्णांवर उपचार करणं गरजेचं असल्याचं म्हणत अनेकांनी अशा प्रकारचं संमतीपत्र रुग्णालयांना लिहून दिलंय।
दुसरीकडे अनेक नातेवाईकांनी याचा विरोध केलाय. ॲक्च्युली आमचा मध्ये ऑक्सिजनचा तुटवडा चालू होता नाशिकमध्ये. भरपूर हॉस्पिटलला ऑक्सिजनचा फारच तुटवडा होता आणि नाशिकमध्ये ट्रेन आली होती, त्याच्यातनं पण ऑक्सिजन एक दिवस भेटला नाही आपल्याला. तर त्यामुळे हॉस्पिटलवाल्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हमीपत्र द्या बा, आमच्याकडे ऑक्सिजन नाही आहे, तर इन केस पेशंटला काही झालं तर आम्ही जबाबदार नाही, असं पत्र मागितलं होतं. जवळजवळ सगळ्या लोकांनी सही केली होती, आम्ही नव्हती केली त्याच्यावरती, कारण की आम्हाला ते मान्य नव्हतं. त्यामुळे कारण की ऑक्सिजनचं अरेंजमेंट करणं हे सरकारचं काम होतं. त्यामुळे सरकारने आम्हाला म्हणजे आणि यांच्या वेंडर्सला पण ऑक्सिजन लिक्विड भेटलं नाही, त्यामुळे यांची पण म्हणजे धांदळ झाली वेळेवरती. त्यामुळे थोडंसं मॅनेजमेंट थोडं गडबड झालं. राज्यात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा सुरू आहे. त्यामुळे अनेक शहरातल्या अनेक रुग्णालयांमध्ये ICU आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचं आरोग्य धोक्यात आलंय. राज्य सरकारकडून ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. इतर राज्यातून रेल्वेच्या माध्यमातूनही राज्यात ऑक्सिजन आणलं जातंय. मात्र सध्याची गरज लक्षात घेता तेवढं पुरेसं नाहीये. अशा परिस्थितीत रुग्णालयांनी ऑक्सिजन आणि इतर उपचारांबाबत नियोजन करणं गरजेचं आहे. मात्र नाशिकमधल्या या प्रकारानं रुग्णालय आपली जबाबदारी झटकत आहेत का, असा सवाल आता विचारण्यात येऊ लागला आहे. एकूणच या सगळ्या बाबतीत ही बातमी आता समोर आल्यानंतर नाशिकमध्ये नेमकं चाललंय काय, नाशिकमध्ये नेमकं सुरू तरी काय आहे, हे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. अर्थात याच विषयावर आपण बोलणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे महाराष्ट्रातल्या वैद्यक क्षेत्रातल्या या संपूर्ण पवित्र पद्धतीनं सुरू असलेल्या वैद्यक कार्यात अशा पद्धतीने जर कोण चुकीचा पायंडा पाडत असेल तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. मृत्यूच्या हमीपत्रावर तुम्ही थेट संवाद साधू शकता. मात्र 7:30 वाजता तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधा लोकशाहीच्या नंबरवर आणि तुमची प्रतिक्रिया नोंदवा. रुबिना, निश्चितच आपण पाहतोय नाशिक जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. लोकशाही न्यूजनं देखील हे मान्य केलेलं आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण भरपूर आहे आणि असं असताना देखील काही डॉक्टरांना जर पाहिलं तर मृत्यूचं चक्क हमीपत्र तुम्ही तरी बनवून देणार आहात का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. आणि यावर तुमची प्रतिक्रिया जी आहे ती नक्की द्या. आणि नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोनाची काय स्थिती आहे यावर आपण एक नजर टाकूया. ऑक्सिजनची मागणी 105 मेट्रिक टन आहे. ऑक्सिजनचा पुरवठा 85 मेट्रिक टन आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 3,03,994 आतापर्यंत. एकूण कोरोनामुक्त रुग्ण जर पाहिले तर 2,52,112. आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या आहे 3,311. एकूण सक्रिय रुग्ण संख्या आहे 48,571. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 82.93%. दरम्यान एकूणच नाशिकमधला धक्कादायक प्रकार लोकशाहीनं उघडकीस आल्यानंतर नाशिकमधल्या विविध क्षेत्रातून या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया येऊ लागल्या. पाहूयात. ॲक्च्युली त्या संदर्भामध्ये महापालिका क्षेत्रातली जी काही हॉस्पिटल्स आहेत त्याच्याबद्दल महापालिका आयुक्तांना याबद्दल मी कल्पना दिलेली आहे आणि ग्रामीण जी आहे त्याच्याबद्दल सिव्हिल सर्जनना पुन्हा सांगितलेलं आहे की अशा प्रकारे हे का लिहून घेत आहेत, त्याचा उद्देश काय आहे याची तपासणी करणं गरजेचं आहे. वास्तविक पेशंट ॲडमिट करून घेतल्यानंतर ही सामूहिक जबाबदारी असते. अशा पद्धतीने जबाबदारी झटकणं अपेक्षित नाही आहे. ज्या अडचणींमुळे त्यांना तसं वाटत असेल ती अडचण त्यांनी निदर्शनास आणून दिली पाहिजे आणि त्याच्यानंतरच ह्या अशा गोष्टी केल्या पाहिजेत. हे एक सामूहिक लढाई आहे. सगळ्यांनी जर एकमेकांना मदत केली, एकमेकाला विश्वास दिला, धीर दिला तरच याच्यातून बाहेर पडणं शक्य आहे. कारवाई करणार आपण त्यांच्यावर. असे आम्ही पत्र लिहून घेणार, जे हॉस्पिटल असतील त्यांना लगेच नोटीस देणार आपण. जबाबदारी झटकण्याचं काम करतंय किंवा आज खासगी हॉस्पिटल शहरातील जनतेच्या मजबुरीचा पण गैरफायदा घेत आहे आजच्या अशा परिस्थितीमध्ये. तर त्याचे त्यांना लवकरच दुष्परिणाम दिसतील. जसंही वातावरण कमी होईल त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही आमची जबाबदारी झटकतो. ज्या डॉक्टरचा किंवा ज्या हॉस्पिटलचा ऑक्सिजन संपायला येतो त्यांना अटॅक येण्याची वेळ येते, ते पूर्णपणे चिंतेत असतात
अतिशय भयभीत झालेले असतात. आमच्या हॉस्पिटल ओनर्सचे जे ग्रुप आहे ते भरभरून मेसेज येतात की काही करा, मला 2 सिलेंडर द्या, 3 सिलेंडर द्या. माझ्याकडे 4 पेशंट ॲडमिट आहे. त्यांचा जीव टांगणीला येतो, रडकुंडीला येतं अक्षरशः. काही लोक रडलेले सुद्धा आहेत. खूप जबाबदाऱ्या झटकून आणि नातेवाईकांवर लोटून शांत झोपता असं अजिबात नाही आहे. सर्वांना कळकळ आहे, सर्व सर्वोत्परी काम करता आहेत. जर ऑक्सिजनच नाही तर आम्ही तुम्हाला देणार काय, हा प्रश्न आमच्या समोर आहे. हा जगभर हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अशा वेळेस रुग्णांचं मनोधैर्य टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. या उलट अशा पद्धतीने त्यांच्याकडनं बॉन्ड करून घेणं मला वाटतं हात झटकण्यासाठी. मला वाटतं हे गैरकायदेशीर आहे. अशा प्रकारचं कुठल्याही मेडिकल काउन्सिल किंवा कुठल्याही ॲक्टमध्ये कायद्यामध्ये असं प्रावधान नाही आहे. जेव्हा ऑपरेशन एखाद्या पेशंटचं क्रिटिकल अवस्थेत असतं तेव्हा नातेवाईकाची संमती घेणं किंवा पेशंटची घेणं यासाठी कायद्यामध्ये प्रावधान आहे. पण समजा इन्स्टिट्यूट, संस्था, हॉस्पिटल ही संस्था आहे. हॉस्पिटल या संस्थेचं मॅनेजमेंट हॉस्पिटलच्या हातात आहे आणि या लोकांना अशा प्रकारचं काही संरक्षण कायद्यामध्ये मला वाटत नाही कुठंतरी आहे म्हणून. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आपल्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ अविनाश भिडे जोडले जात आहेत. भिडे सर, स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. खरं तर लोकशाही न्यूजनं या सगळ्या बातमीच्या सुरुवातीलाच एक भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रातल्या वैद्यक क्षेत्राला सलामच आहे. पण वैद्यक क्षेत्रात जर एखादी गोष्ट चुकीची घडत असेल आणि चुकीच्या घडणाऱ्या गोष्टीचा जर पायंडा पडत असेल तर ती गोष्ट वेळीच रोखणं, वेळीच आवरणं गरजेचं बनलंय. एखादं हॉस्पिटल आपल्यावर कुठलंही दायित्व येऊ नये, जबाबदारी येऊ नये म्हणून एक गोष्ट संमतीपत्र लिहून घेतं आणि याच संमतीपत्रावरनं आता काही प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात अशा प्रकारची संमतीपत्र लिहून घेणं कितपत योग्य आहे, नैतिकतेच्या आधारावर, कायद्याच्या आधारावर आणि प्रशासनाच्या आधारावर? भिडे सर, मला असं वाटतं की जेव्हा ऑपरेशन्स करायची असतात तेव्हा कन्सेंट घेतली जाते आणि ती बरोबर पण आहे, त्याला कायदेशीर आधार पण आहे. परंतु आत्ताची जी सिच्युएशन आहे, पेंडेमिक जे आहे, कोविड-19 सगळेजण फाईट करतायत या संदर्भामध्ये, तर अशा सिच्युएशनमध्ये आणि जेव्हा रेमडिसिव्हिर सारखी इंजेक्शन्स किंवा प्राणवायू हे कंट्रोल्ड आहे, त्याचा सप्लाय खूप कमी आहे आणि हा सप्लाय मिळालेला नाही किंवा हॉस्पिटल्स किंवा डॉक्टर्स ते देऊ शकत नाहीत, त्यामुळे काही वेळेला रुग्णांचे प्राण जाऊ शकतात किंवा रुग्ण अत्यवस्थ होऊ शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये माझे 1-2 अनुभव असे आहेत की रेमडिसिव्हिर मिळायला मध्यंतरी गेल्या 3-4 दिवसांपूर्वी वणवण फिरत होती लोक. आजही ती परिस्थिती काही कमी झालेली नाही. आणि खरं तर ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला असेल पेशंट त्या हॉस्पिटलनी ही रिक्वायरमेंट पुरी करायची आहे. परंतु आता ती जी रिक्वायरमेंट आहे, इंजेक्शन्स म्हणा किंवा ऑक्सिजन म्हणा, ही आता सरकारी यंत्रणेच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळे सरकारी यंत्रणेकडे त्याची मागणी करणं, त्यांच्याकडनं तो पुरवठा होणं ही थोडीशी कमतरता भासते. कारण सरकारी यंत्रणा त्यांच्या परीने अतिशय खूप प्रयत्न जरी करत असले तरी तिथे तुटवडा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटल्समध्ये फक्त डॉक्टर्स तिथे कंट्रोल करणारे असतात आणि काही वेळेला पेशंटचे नातेवाईक हे एक तर भावनेच्या भरामध्ये किंवा काहीतरी व्हायलंट होण्याची शक्यता असते. आणि तसे आता 1-2 बातम्या तशा आज आल्या सुद्धा, आज आणि काल, की लोकांनी तोडफोड केली हॉस्पिटल्सची. अशा परिस्थितीमध्ये पोलीस यंत्रणा सुद्धा हतबल होऊन जाते. पण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कुठे पोलीस संरक्षण मिळणार आहे? त्यामुळे ही संरक्षणाच्या भावनेतून एखाद्या वेळेस हे डॉक्टरांनी किंवा हॉस्पिटल्सनी असा प्रकार सुरू केलेला असावा असं मला वाटतं. मी त्यांना जस्टिफाय करत नाही, परंतु ही सिच्युएशनच अशी आहे की शेवटी जो तो आपापला सुरक्षेचा प्रश्न बघतोय. मला असं वाटतं की एखाद्या दिवसामध्ये ही सगळी परिस्थिती निवळेल आणि सगळं नॉर्मल होईल. आशा करूया की हे लवकरात लवकर आपण याच्यातून बाहेर पडू. परंतु जो प्रश्न मला विचारला की अशी अंडरटेकिंग घेता येईल का पेशंटकडनं म्हणा किंवा पेशंटच्या नातेवाईकांकडनं, तर मला वाटतं कायद्यात तसा कुठलाही आधार नाही की असं अंडरटेकिंग घ्यायचं की ऑक्सिजन कमी पडला किंवा इंजेक्शन्स आम्ही देऊ शकलो नाही तर आणि पेशंटचं काही जीवाचं बरं वाईट झालं तर हॉस्पिटल किंवा डॉक्टर जबाबदार राहणार नाहीत. हे असं अंडरटेकिंग जे घेतलं जाऊ लागलेलं आहे आजच्या दिवसांमध्ये, तर ते मला वाटतं ह्या विशिष्ट सिच्युएशनमुळे बहुतेक आणि स्वतःच्या संरक्षणाच्या भूमिकेतून हे डॉक्टर आणि हॉस्पिटल्स करत असले पाहिजेत. मला असं वाटतं की लवकरात लवकर परिस्थिती संपेल आणि सर्वांना बेड्स उपलब्ध होतील, ऑक्सिजनही पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे जीवनावश्यक इंजेक्शन्स आणि औषधं याचाही तुटवडा भिडे सर, या सगळ्यातनं जो प्रश्न उपस्थित झालाय
त्या प्रश्नाचं कारण नेमकं काय ते जर आपण समजून घेतलं तर आणखी नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की आज कोरोनाविरुद्ध लढताना सगळ्यात जास्त औषधापेक्षाही तुमच्या धीराची गरज आहे, धैर्याची गरज आहे. आणि या परिस्थितीत जर डॉक्टर किंवा रुग्णालय प्रशासन मंडळी नातेवाईकांना धीर द्यायचा सोडून त्यांच्या मनात जर संभ्रम निर्माण करत असतील की जर असं झालं तर, कारण आपल्याला माहिती आहे मुळात रुग्णालय हीच अशी गोष्ट अशी असते की तिथे जाणं हे सर्वसामान्य माणसासाठी थोडंसं निगेटिव्ह इकडे झुकणारं असतं. अनेक नकारात्मक भावना निर्माण होतात कोविडच्या परिस्थितीत, याची शक्यता जास्त आहे. मग ज्या परिस्थितीत वैद्यक धर्म म्हणजे ज्या धन्वंतरीचा पुतळा आपण रुग्णालयाच्या प्रांगणात लावायचा, दर्शनी लावायचा, तिकडनं दिलासा देण्याच्या ऐवजी जर काही झालं तर आम्ही जबाबदार नाही, ही गोष्टच नकारात्मकतेकडे झुकणारे आहोत. आपण पॉझिटिव्हिटी देशभर चर्चा करत असताना, त्यांना धीराच्या लढण्याच्या गोष्टी सांगत असताना असा प्रकार हा नकारात्मकतेकडे नेणं, मग तुमच्या शरीरातील स्ट्रेस लेवल वाढणं, मग त्याचे पांढरा प्लेट्स कमी होणं आणि नंतर हळूहळू या गोष्टी तापाची कणकण किंवा अशा सुरू होणं, मग ते नातेवाईकांवरही त्याचा इफेक्ट पडतो. म्हणून ही गोष्ट नाशिकमध्ये जिथनं सुरुवात झाली आहे तिथंच थांबवणं गरजेची वाटते. ही लोकशाहीची भूमिका आहे. तुमची यावर मतं काय? मला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी तुरळक प्रकार असा घडला असावा, कारण बरीच हॉस्पिटल्स त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त पेशंट्सना तिथे ट्रीटमेंट देत आहेत. अहोरात्र डॉक्टर्स ट्रीटमेंट देत आहेत, अगदी त्यांचा जीव धोक्यात घालून ट्रीटमेंट देत आहेत. परंतु ही सगळी वस्तुस्थिती किंवा परिस्थिती समजून न घेता काही ठिकाणी काही पेशंटच्या नातेवाईकांनी जर काही गोंधळ घातलेला असेल तर त्यामुळे सर्वच डॉक्टर्सच्या आणि हॉस्पिटल्स मॅनेजमेंटच्या मनामध्ये ही भीती निर्माण होणं साहजिक आहे. त्यामुळे ही परिस्थिती ही विशिष्ट परिस्थिती आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे. त्यामुळे असं होणार नाही की प्रत्येक वेळेला डॉक्टर्स असं काही अंडरटेकिंग घेतील किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंट असं अंडरटेकिंग मागतील, असं होणार नाही. परंतु ह्या परिस्थितीमध्ये काही वेळेला ही टेंडन्सी येऊ शकते. मला असं वाटतं की जे घडतंय, जे घडायला नको, त्यांनी असं अंडरटेकिंग तर घ्यायला नकोच नक्कीच. आणि तुम्ही म्हणाल की मनोधैर्य वाढवण्याचे प्रयत्न करतात, तर खरंच अशी परिस्थिती आहे की काही ठिकाणी अगदी तुरळक काही एक्सेप्शनल केसेसमध्ये असं झालं असेल. परंतु सर्वसाधारण अनुभव मात्र हॉस्पिटल्समध्ये मॅक्झिमम लोक प्रयत्न करतात आणि धीर देण्याचा प्रयत्न करतात. परंतु सिच्युएशन इतकी ग्रीम आहे की याला सगळ्यांचे प्रयत्न कमी पडतात. रुबीना, निश्चितच जर आपण पाहिलं अविनाश तर की एकूणच तुम्ही म्हणालात की प्रयत्न कमी पडतात, मात्र अशा वेळेला जेव्हा नातेवाईक रुग्णाला घेऊन डॉक्टरकडे जातात, नक्कीच आशा असते की हे डॉक्टर आमच्या रुग्णांना बरे करतील आणि डॉक्टरांनी सरळ जर अंडरटेकिंग फॉर्म जो आहे तो हातात दिला की आम्ही जबाबदार नाही उद्या काही झालं तर, हा जेव्हा शब्द नातेवाईकांच्या कानावर पडतो तर ऑलरेडी रुग्णांना घेऊन नातेवाईक जे ते हॉस्पिटलमध्ये आलेले असतात, खचलेले असतात पूर्णपणे. अशा वेळेला डॉक्टरची भूमिका नेमकी जी ती काय असायला पाहिजे? जर आपण पाहिलं तर एकीकडे हेही डॉक्टर आहेत जे नागपूरला रुग्णांना रेमडेसिवीर मिळावं, रुग्णांना ऑक्सिजन मिळावं यासाठी डॉक्टरांनी आंदोलन केलं होतं. ही बातमी लोकशाही न्यूजनं चालवली होती. आपण पाहतोय की ही खूप छान बातमी होती. तर दुसरीकडे त्याच डॉक्टरांच्या पैलूची ही बातमी लोकशाही न्यूज चालवते. मला असं वाटतं की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे खरंच एखाद्या एक्सेप्शनल केसमध्ये अशी काही घडली असेल तर मला असं वाटतं की ते फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रसिद्धी देणं योग्य नाही. कारण सगळ्या ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये हे सगळे प्रयत्न करतायत. जर एखादा नातेवाईक रुग्णाचा तो रुग्ण घेऊन हॉस्पिटलच्या दाराशी आला आणि जर हॉस्पिटलमधले सगळे बेड्सच सगळी भरलेली असतील, शेवटी कोरोना जर तो इन्फेक्टेड असेल पर्सन तर सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते, सगळ्यांनाच इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. कारण एकाच बाजूचा विचार करून चालणार नाही, आपल्याला दोन्ही बाजूंचा विचार करणं गरजेचं आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंटचा, तिथे काम करणाऱ्या नर्सेस, स्टाफ, डॉक्टर्स यांचा पण विचार करणं गरजेचं आहे, कारण ते अहोरात्र झगडतायत. त्यामुळे एखादा पेशंट आला आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये जागा नाही किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नाही, परंतु पेशंट दारात आलेला आहे, त्याला ट्रीटमेंट देणं तर गरजेचं आहे. तेव्हा नॅचरली अशी ह्या परिस्थितीमध्ये, एक्सेप्शनल परिस्थितीमध्ये अशी काही घटना घडलेली असेल की आम्हाला अंडरटेकिंग द्या, तर मला असं वाटतं की त्यांनी त्याचा फार मोठा त्याला फार मोठं प्रसिद्धी देणं मला असं वाटतं की आवश्यक नाही. आणि अशा वेळेला थोडंसं डॉक्टरांना सुद्धा धीर देणं, डॉक्टरांची पण मानसिक स्थिती समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. पेशंटनी सुद्धा किंवा पेशंटच्या नातेवाईकांनी सुद्धा ह्या मनस्थितीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. पेशंटच्या मनस्थितीचा विचार करणं गरजेचं आहे. बरोबर बोलताय तुम्ही. या विषयावर मी तुमच्याशी काही विषयांसंदर्भातही बोलणार आहे. कारण एक छोटं उदाहरण सांगतो महाराष्ट्रातलं. सुरुवातीला इंग्लिश मिडियमनी मनमानी पद्धतीनं फी आकारण्याचं ठरवलं.
पालकांनी, प्रशासनानं आणि जनमताचा रेटा उभा झाला नाही. आज तो प्रघात पडला आणि आता इंग्लिश मीडियम जी फी घेईल त्याचा कायदा बनलाय की काय अशी समांतर परिस्थिती आहे. प्रघात पडू नये याच्यासाठी ही लढाई आहे. त्यावेळी सगळे विद्यादानाचंच काम करत होते. मी येतो तुमच्याकडे, जितेंद्र भावे यांच्याकडे जातोय. आम आदमी पार्टीचे भावे सर स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. प्रश्न आहे, अशा पद्धतीनं चुकीचे पायंडे जर एका दोघांकडनं पडत असतील तरी ते चुकीची गोष्ट आहे. भूमिका काय आहे आणि नेमकी याची गरज का निर्माण झाली आहे? दोन्ही प्रश्न आहेत भावे. मला थोडंसं ऐकायला नाही आलेलं. नेमकं या सगळ्याबाबत तुमची पहिली प्रतिक्रिया काय? डॉक्टरी पेशा हा आता धंदा झालेला आहे आणि ज्या छान छान चर्चा झाल्या ना, तर त्या डॉक्टरला देवत्व आपण जेव्हा देत होतो ना, त्या काळामध्ये आपण होतो की काय आणि त्या काळाशी सुसंगत अशी चर्चा होती की काय, असं सुरुवातीपासून एक 5-10 मिनिटापासून मी जे ऐकतोय त्या संदर्भात मला बोलावं वाटतं. अगदी. आज मी जो अनुभव घेतोय, नाशिकमध्ये आम्ही ऑपरेशन हॉस्पिटल नावाची एक चळवळ उभारलेली आहे. अगदी. त्याच्यामध्ये ज्या कोरोनावर उपचारच नाही असं म्हटलं जातं, तिथे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आणि खाजगी हॉस्पिटल्सचे अनुक्रमे 30 लाख आणि 15 लाख अशी उच्चांकी बिलं झालेली आहेत. तर त्याचं उत्तर कोणाचकडे नाहीये. मेडिकलचं बिल 17 लाख टोटल बिल होतं, 14 लाख टोटल बिल होतं आणि त्याच्यामध्ये औषधांचं बिल तब्बल 9,27,000 असतं आणि त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये कुठलंही आव्हान देता येत नाही रुग्णाला. अशी आजची परिस्थिती आहे. त्या चाचण्या ज्या येत आहेत त्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्या मनमानी पद्धतीने येत आहेत असं अनेक रुग्णांचं म्हणणं आहे. आणि आता गेल्या 4 दिवसापासून नाशिकमध्ये रेमडेसिविर पूर्ण संपलंय, पण राजकीय नेत्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे मात्र ते ब्लॅक मध्ये 60,000 रुपयापर्यंत मिळतंय. दुसरं अजून एक ऍक्ट्रोमा कुठलं तरी एक इंजेक्शन 40,000ला जे येतं ते 1,60,000 रुपयापर्यंत मिळतंय. अशी आजची कंडिशन आहे. आणि ऑक्सिजन सिलेंडर जो कॅन पूर्वी 7,500 रुपयाला मिळायचा, तो आज नाशिकमध्ये तब्बल 20,000 रुपयांना मिळतोय. अशी एकंदरीत अवस्था आहे. आणि डॉक्टर याच्यामध्ये कसा निगडीत आहे, तर डॉक्टरनी जेव्हापासनं म्हणजे मोठमोठे हॉस्पिटल्स टाकलेले आहेत आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलची एंट्री झाली आहे, तर तिथे फक्त नफा तोटा एवढाच विचार झाला. आणि ह्या सगळ्या याचा केंद्रबिंदूला जो रुग्ण आहे, त्याचा उपचार आहे, त्याच्या रोगाचं निवारण आहे, हे गोष्टी बाजूला सरकलेल्या आहेत. आणि फक्त फायदा आणि तोटा या गोष्टी पुढे आल्यामुळे डॉक्टर आज आपल्याला वेगळ्या रूपात बघायला मिळतोय. डेड बॉड्या न देणं, पैसे मिळवणं, डेड बॉडीच्या अंगावरचे दागिने काढण्यापर्यंत नाशिकमध्ये घटना घडलेल्या आहेत. म्हणून ही ऑपरेशन हॉस्पिटल्स ही चळवळ आम्ही खूप जोमाने चालवतोय आणि धंदा झालाय. डॉक्टर देव राहिला नाही. तर चांगले डॉक्टरही आहेत, तर ते किती टक्के आहेत, तर मी ठामपणे सांगतो 5% डॉक्टर चांगले आहेत. आणि रुग्णांची फसवणूक किती टक्के होते असं विचारलं तर रुग्णांची फसवणूक 95% रुग्णांची फसवणूक होते. 5% रुग्ण ओळखीच्या आधारावर, नात्यांच्या आधारावर थोडं बऱ्यापैकी खरं बिल घेऊन घरी जात आहेत. नक्कीच भावेजी, तुम्ही जी मांडलेलं विदारक सत्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मी याच विषयावर तुमच्याशी बोलणारच आहे. कारण ज्या गोष्टीला आपण देवत्व दिलंय ते खरंच देवत्व आज का प्रश्नचिन्ह म्हणून बनलंय. आणि एकूणच जर हे नाशिकमध्ये घडत असेल तर यावर कंट्रोल करायचा कुणी, आणि जर हे कोणाला माध्यम म्हणून एक सेवाभावी क्षेत्र म्हणून सांगायचं नसेल तर आम्ही त्याच्यावर चर्चा घडवूनच आणणार. भेटो एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मृत्यूचं हमीपत्र. लोकशाही न्यूजचा विशेष कार्यक्रम मृत्यूचं हमीपत्र. नाशिकमध्ये तुम्ही जर कोरोनाचे रुग्ण असाल तर तुमच्या नातेवाईकांना अगोदर लिहून द्यावं लागतं की जर काही रेमडेसिविर इंजेक्शन मिळालं नाही, ऑक्सिजन मिळालं नाही आणि अप्रिय घटना घडली तर त्याला रुग्णालय प्रशासनावर आम्ही जबाबदारी टाकणार नाही. हे नाशिकमध्ये घडतंय की संपूर्ण महाराष्ट्रात घडतंय यावरच लोकशाहीच्या विशेष संवाद घडवून आणतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसा हा विशेष लोकांशी संवाद आहे, यातल्या जाणकारांशी संवाद आहे, तसाच आम्ही महाराष्ट्रादेशी देखील संवाद साधणार आहोत. 7:30 वाजता आमच्या विशेष कार्यक्रमात फोन लाईनवरनं तुम्ही तुमची प्रतिक्रिया देऊ शकता.
आणि याच संदर्भात आपण बोलूया. जितेंद्र भावे आपल्यासोबत जोडलेले आहेत, आम आदमी पक्षाचे नेते आहेत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही काही गंभीर आक्षेप घेतले होते. मुद्दा हाच तर आहे की नाशिकच्या रुग्ण क्षेत्रात किंवा वैद्यकीय क्षेत्रात घडणारे पायंडे आता हळूहळू त्याची लागण महाराष्ट्रात झाली तर ही भीती आहे. पण तुमच्या म्हणण्यानुसार ही भीती नाही तर असंच घडतंय. काय दावे आहेत, काय या संदर्भात पुरावे आहेत? अशी परिस्थिती आहे, नाशिककडनं आता हे लोन पूर्ण भारतभरच पसरलेलं आहे आणि डॉक्टर कसाई झालेले आहेत हे ठामपणानं सांगता येत आहेत. अशा घटना घडलेल्या आहेत. त्याचं उदाहरण आहे कालचं एका आजींचं बिल फक्त 30,000 रुपये भरण्याचं राहिलेलं आहे, तर त्यांच्या 3 तोळ्याच्या बांगड्या त्या मृतदेहावरनं काढण्यात आलेल्या आहे. इथपर्यंत डॉक्टरांचा म्हणजे इतका वाईट प्रकार डॉक्टरांकडनं घडतोय. आता जस्ट मी जिथं बसलेलो आहे ते 6 सिग्मा हॉस्पिटल, त्यांच्याबरोबर आमचा आता वाद सुरू आहे. प्रेत त्यांच्याकडे पडलेलं आहे, सगळ्या बिलामध्ये घोटाळे आहेत आणि 11 वाजता व्यक्ती मृत झालेली आहे. 6 सिग्मा हॉस्पिटल माझ्यापासून आता 100 मीटरवर आहे. मी एका शॉपिंग कॉम्प्लेक्स बोलण्यासाठी आलेलो आहे आणि तिथे आता बॉडी पडलेली आहे आणि तिथे वाद सुरू आहे. पोलीस स्टेशनकडनं अजिबात कुठलीही पॉझिटिव्ह गोष्ट आता घडत नाहीये. पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज केलेला आहे की आमचा असा अर्ज आहे की असे पैसे चुकीचे लावलेले आहेत आणि हॉस्पिटल चोरी करताय तर त्यांच्यावर आम्हाला चोरीचा गुन्हा दाखल करायचा आहे पहिल्यांदा, आणि ते प्रेत देत नाहीये हा दुसरा गुन्हा दाखल करायचा आहे आम्हाला, आणि त्याची साधी रिसिप्ट पण आम्हाला मिळत नाहीये. त्यांनी 1 लाख रुपये देऊन या हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवलेला होता, जेव्हा की आपल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे खूप ताकदीनं सांगतात की डिपॉझिट घेऊ नका. पण आज इथे कॉर्पोरेट हॉस्पिटलची अशी अवस्था आहे, कमीत कमी 3 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 5 लाख रुपये डिपॉझिट घेतल्याशिवाय कोणालाही ऍडमिशन नाही. अशी कॉर्पोरेट हॉस्पिटलची मुजोरी आणि धमकीची भाषा आहे. आणि हा जो काही माणसाचा मृत्यू झालेला, आज ज्या मृत्यूच्या संदर्भात आमची ऑपरेशन हॉस्पिटल ही टीम इथं पोहोचलेली आहे. नक्कीच भावेजी, तुम्ही म्हणताय ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, कारण जिथे कॉर्पोरेट शब्द आला तिथेच अशा प्रकारच्या गोष्टी होणं हे अपेक्षितच आहे. त्या संदर्भात तुमच्याशी बोलणार आहोत. पण भिडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेतच. भिडे सर, आपण अत्यंत संयमानं चर्चा करतोय आणि जे आहे ते वास्तव आपण किती नाकारलं तरी ते प्रत्येकाच्या नजरेसमोरच आहे. मुद्दा हाच होतोय आणि हा प्रश्न अशासाठी निर्माण झालाय, कॉर्पोरेट शब्द जिथे येतो तिथं पैसा कमावणे हा धंदा का निर्माण होतो? नाही, आता ही मानसिकता जी आहे त्याच्याबद्दल मी काही फार वक्तव्य करू शकणार नाही. जो तो काही वेळेला आपण असा अनुभव घेतो बऱ्याच वेळेला की जी काही परिस्थिती असेल त्याचा गैरफायदा घेण्याचे लोक नेहमी प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये माणुसकी दाखवणारी लोक सुद्धा खूप असतात, परंतु असा गैरफायदा घेऊन स्वतःचा फायदा किंवा गैरकायदा फायदा करून घेण्याचा प्रयत्न सुद्धा होतो. आता त्याला आळा घालणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी प्रशासनही खूप प्रयत्न करत आहे, पोलीस यंत्रणाही कामाला लागलेली दिसतेय. परंतु ही मानसिकता आपण म्हणजे जिथे काही वेळेला असं म्हणतात की जिथे आभाळच फाटले तिथे ठिगळ कुठे कुठे लावणार, त्यामुळे या सर्व गडबडीमध्ये रुग्णांचे खूप हाल होत आहेत, त्यांच्या नातेवाईकांचे खूप हाल होत आहेत. हॉस्पिटलच्या दारोदारी ते भटकतायत, त्यांना जागा मिळत नाहीये, अशी ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जर अशी जर उदाहरणं यायला लागली की ऍडमिशन घेताना आधी डिपॉझिट भरून घ्यायचं आणि सरकारने विशेषतः टोपे साहेबांनी जरी सूचना दिलेल्या असल्या किंवा नियम केलेला असला की डिपॉझिट घेऊ नका, तरी सुद्धा डिपॉझिट जर घेत असतील तर हे खरंच अनफॉर्च्युनेट आहे, दुर्दैवी म्हणायला पाहिजे. नक्कीच हे सगळं दुर्दैवी आणि म्हणूनच आपण ही चर्चा करतो. आणि तुम्ही एक शब्द सुंदर वापरला की आभाळच फाटले, ठिगळ कुठे कुठे लावणार. पण हे एक ठिगळ जर नाही शोधलं तर भविष्यात ठिगळांचंच आभाळ होतंय की काय, अशी परिस्थिती निर्माण होईल. रुबीना, मला जितेंद्र भावेंना हा प्रश्न विचारायचा आहे, संमतीपत्र का नेमकं रुग्णांचे असे हाल होत असताना संमतीपत्र का? कारण रॅकेट आहे का कोणचं? आपण जर पाहिलं तर अशा गोष्टी कॉर्पोरेट लेवलच्या अगदी थेट विचारूया आपण त्यांना, काळा बाजार होतोय का सगळा? काळा बाजार कॉर्पोरेट आणि खाजगी रुग्णालयात काळा बाजार कशाचा होतोय? सध्या रेडमिसिव्हिर आणि मला ते दुसरं इंजेक्शनचं नाव जे आठवत नाही, ते ऍक्ट्रोमा काहीतरी आहे त्याचं, त्या 2 याचा काळा बाजार होतोय. आणि या 2 काळा बाजाराच्या अंतर्गत आता तुम्ही काय म्हणताय की अवयवांची काही चोरी होते का, तर त्याच्या संदर्भात दबक्या आवाजात चर्चा जरूर आहे, पण त्याच्यावर आमचा जास्त फोकस फारशी ऐकायला येत पण नाही. हा एक पहिला भाग.
आणि दुसरा एक प्रश्न तुम्ही विचारला होता मला, तो जरा आठवत नाही मला. तुम्ही काही ठिकाणी परत रेड कार्ड विचारला सुरू होता. झालंय किंवा इन्शुरन्स कंपन्यांच्या फायद्यासाठी किंवा नंतर हॉस्पिटलला काही नुकसान होऊ नये म्हणून याच्यासाठी संमती पत्राचा खुबीनं वापर केला जातोय. म्हणजे संमती एकाच वेळी इन्शुरन्स संमती कंपनी आणि पत्र- एकाच वेळी हॉस्पिटलला त्याचा त्रास होऊ नये म्हणून. संमतीपत्र दोन प्रकारचे घेतले जात आहेत आता. मागच्या लाटेमध्ये एक संमतीपत्र घेत होते 20% आणि 80%. 20% म्हणजे त्यांचा मॅनेजमेंटचा कोटा, त्याच्यातनं ऍडमिशन. 20% म्हणजे सरकारने बुक केलेल्या बेड्सचा कोटा. तर त्याच्यामध्ये ते अनेक कागदांमध्ये संमतीपत्राचा एक कागद ठेवत होते आणि कर्ज प्रकरणांच्या संदर्भामध्ये आणि इन्शुरन्स पॉलिसीच्या संदर्भामध्ये आपण एजंट लोकांना ज्या पद्धतीने भराभर पानं पलटवून भराभर ज्या सह्या देतो 60-70, तशा प्रकारच्या सह्या घेण्याचं सत्र हे पहिल्या लाटेमध्ये खूप नाही मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. भावे हा सगळा काळा बाजार मांडताना ना म्हणजे हा आहे तो मान्यच करायला पाहिजे किंवा तो दिसतोय त्याच्याविरुद्ध आवाज उठवायलाच पाहिजे. मुद्दा लक्षात घ्या, लोकशाही न्यूजनं जो आज संमतीपत्र जे तुम्ही कदाचित या क्षणाला पाहू शकत नसाल पण स्क्रीनवर आम्ही दाखवतोय की असं एक संमतीपत्र भरलं जातं की त्याच्यावर स्पष्टपणे लिहिलं असेल की जर रेमडेसिवीर उपलब्ध झाला नाही, ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही, बेड उपलब्ध झाला नाही आणि त्यामुळे जर काही अप्रिय घटना घडली म्हणजे प्रसंगी रुग्णाचा मृत्यू ओढवला तर त्याला जबाबदार रुग्णालय राहणार नाही. म्हणजे काहीही घडलं तरी रुग्णालय आपली जबाबदारी झटकते. लक्षात घ्या, शेवटी मृत्यू कोणाच्या हातात नाही किंवा एखादी अप्रिय घटना घडली तीही कोणाच्या हातात नाही, पण रुग्णालय अगोदरच जबाबदारी झटकून फक्त पैशाची भूमिका स्वीकारते का? अगदी थेट प्रश्न. रुग्णालयांच्या बाजूने मी या संदर्भामध्ये ह्याच्यासाठी आहे असं सांगतो की परस्परांमधला आपसातला विश्वास जो आहे तो संपला. त्याच्यामुळे मारामाऱ्या, हॉस्पिटलची तोडफोड हे प्रकार पण वाढले. म्हणून सुरक्षा म्हणून अशा प्रकारचं हमीपत्र का भरून घ्यावं, तर या देशातलं सरकार, मग ते केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो, ऑक्सिजन सप्लाय या आघाडीवर सपशेल नापास झालेलं आहे. औषध विक्री आणि त्याच्यात काळा बाजार या आघाडीवर पण दोन्ही सरकार सपशेल नापास झालेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री सुद्धा ढेर आहे आणि आपल्या राज्य मंत्रिमंडळातला आरोग्य मंत्री सुद्धा ढेर आहे. हे कुठेही त्यांचं अस्तित्व दाखवत नाही, दिसत नाही आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोसळल्याचं या वेगवेगळ्या काळा बाजाराच्या संमतीपत्राच्या बाबतीत सगळ्या बाबतीमध्ये अनुभवाला येत आहे. मात्र या काळ्या बाजारात सामान्य नागरिकांचा बळी पडतोय ना जितेंद्रजी? बिलकुल बिलकुल. सामान्य नागरिक तर बिचारे त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांना इथपर्यंत दमदाटी केली जाते. ताबडतोब नाही तर औषध बंद करतो. नक्की जितेंद्र मी येतो तुमच्याकडे. जितेंद्रजी मी येतो. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपला सर्वांचं स्वागत आहे. मृत्यूचा हमीपत्र सही करून रुग्णांच्या नातेवाईकांकडून घेतलं जातंय. अत्यंत धक्कादायक घटना आहेत. या संदर्भात जितेंद्र भावे आणि अविनाश भिडे आपल्या बरोबर आहेत. मी थेट जाते जितेंद्र भावे यांच्याकडे. आपण पाहतोय जितेंद्रजी, तुम्ही म्हणालात आकडेवारी तुम्ही दाखवली त्याप्रमाणे की हा काळा बाजार सुरू आहे. मात्र हा काळा बाजार जर पाहिलं तर बेड, ऑक्सिजन या सगळ्यांना धरून म्हणजे आपण जर पाहतोय की माणसाला जगण्यासाठी ज्या गोष्टींची जास्त गरज आहे त्याचाच काळा बाजार केला जातोय. हा काळा बाजार सुरू असताना सत्ताधारी, विरोधक, इथले सगळे लोकप्रतिनिधी आणि IMA, इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक, सगळेजण हाताची घडी तोंडावर बोट अशा अवस्थेमध्ये नाशिककरांचे हाल बघतायत. सगळे निष्क्रिय आहेत, सगळे अक्षम आहेत आणि आता विजय वडेट्टीवारांनी जे काही उत्तर दिलेलं आहे ते पठडीतलं पारंपरिक धंदेवाईक बाजारू राजकारणाचं प्रतिनिधित्व करणारं असं ते उत्तर आहे. याच्यामध्ये कुठेही इच्छाशक्ती, प्रबळ अशी राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही. प्रश्न सोडवण्याची जी काही मनापासून पोटतिडीक दिसायला हवी त्यांच्या या सगळ्या विश्लेषणामध्ये तीही दिसत नाही. कॉर्पोरेट हॉस्पिटल, खाजगी दवाखाने वाटेल तसं कोणत्याही महानगरपालिकेनं, नगरपालिकेनं कोणत्याही खाजगी किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटलवर आजपर्यंत निर्णय येईल इथपर्यंतचा कोणताही गुन्हा आजवर दाखल केलेला नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनने आता नाशिक मधले जे काही 2-2.5 हजार त्यांचे मेंबर्स असतील त्या मेंबर्सवर एकावरही त्यांनी जेही काही काळे कारभार केलेले आहेत
कोणालाही जाब विचारण्यात आलेला नाही. साधी शो कॉज नोटीस देण्यात आली. मागच्या लाटेमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशननी सुरू केलेली हेल्पलाईन आणि फॉर्म केलेली ग्रीवान्स कमिटी ही दुसरी लाट येईपर्यंत अस्तंगत झालेलं होतं सगळं. त्याच्यासाठी आम्हाला रस्त्यावर येऊन फेसबुक इंडियन मेडिकल असोसिएशनचे पूर्ण कपडे काढावे लागले. त्यांच्या आबरूची लखतरं आम्हाला त्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्याच कंपाऊंडवर ती लखतरं लोंबवावी लागली. तेव्हा कुठं या कुंभकर्णी झोप घेणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनला कुठेतरी जाग आली आणि त्यांनी काल ती ग्रीवान्स रिड्रेसल कमिटी आणि एक हेल्पलाईन नंबर जारी केलाय. तर रुग्णांच्या संदर्भामध्ये हे सगळे लोक अतिशय बघ्याची भूमिका घेत आहेत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, इथले महापौर, 3 आमदार, 1 खासदार, 1 पालकमंत्री सपशेल ढेर झालेले आहेत. यांना कुठलीही कवडीची किंमत नाशिकमध्ये नाशिककर द्यायला तयार नाही. पारंपरिक भाजप आणि RSSचे लोक सुद्धा मला फोन करून आमच्या कामाचं कौतुक करतायत आणि ऑपरेशन हॉस्पिटल ही टीम अतिशय वेगानं ICU मध्ये जाऊन रुग्णांची स्वतःची कैफियत या जगाला सांगतायत. आणि अशा प्रसंगांमध्ये अनेक चांगले डॉक्टर हतबल झालेले आहेत. ते आम्हाला नक्कीच भावेजी, सामान्य माणसाच्या जगण्याच्या विरोधात वैद्यकीय यंत्रणेकडनं सुरू असलेली लढाई आपण लढतायत, त्याला खरोखरच पाठबळ मिळालंच पाहिजे जास्तीत जास्त लोकांकडनं. मी आता अविनाश भिडे सरांकडे जातोय. भिडे सर, खरं तर CPCच्या नजरेतनं पाहिलं तर नातेवाईकांच्या हल्ल्याकडनं मग कदाचित तो ट्रेसपासकडे जाईल. CRPCतनं पाहिलं तर ते ग्रीवियस हर्टकडे जाईल. CPC आणि CRPCच्या पल्ल्याडेक या देशात घटना आहे आणि ती घटना मला रुग्णाला, रुग्णाच्या नातेवाईकांना जगण्याचा हक्क अबाधित ठेवणारी आहे. या घटनेच्या तरतुदीत मी कुठंच जगू शकत नाही आहे का, की माझं सगळं जगणं हे हॉस्पिटलच्याच अधीन राहणार आहे? नाही, आपला प्रश्न थोडासा वेगळा आहे असं मला वाटतं. इथे जगण्याचा हक्क आणि तो हक्क आहे म्हणून मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळणं जरुरीचं आहे असा जर काही संदर्भ लागत असेल किंवा तुम्हाला नाही, अपेक्षित मी जर असेल, संमतीपत्र जर सही नाही केली तर मला ऍडमिट करून नाही ना घेणार, म्हणून मी विचारलाय. नाही, आता ह्या म्हणजे संमतीपत्र हा विषय मी मगाशी बोललो की ते दुर्दैवी आहे, असं घेणं योग्य नाही. परंतु मगाशी आपण आपल्या लक्षात असेल की वडेट्टीवार साहेबांनी 2 स्टेटमेंट्स केली. त्यांचे 2 विचार व्यक्त केले, त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो. अगदी. पहिला विचार त्यांचा असा होता की सर्वसामान्य आणि सर्वांनाच मिळेल याचा प्रयत्न आपला होतोय की नाही ह्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की त्या संदर्भात आम्ही विचार करतोय आणि कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये त्याच्या संदर्भात विचार होईल. मला असं वाटतं की असा जर विचार होणार असेल कॅबिनेट मीटिंगमध्ये की सर्वांना लस द्यायची की नाही, तर ते एक दुर्दैवाची घटना आहे असं मला वाटतं. ही सरकारची जबाबदारी आहे, प्रत्येक माणसाला लस दिली गेलीच पाहिजे. आता माणसांची लोकसंख्याच आपली एवढी आहे की ते ऍट अ टाइम एका दिवसात किंवा 8 दिवसांमध्ये हे होणार नाही, हे योग्य आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी एज ग्रुप्स बनवलेले आहेत, ते पण योग्य आहे. परंतु सर्वांना लस द्यायची की नाही याच्या संदर्भात जर कॅबिनेट मीटिंगमध्ये चर्चा होणार असेल तर ते खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. दुसरं स्टेटमेंट त्यांनी असं केलं की सरकारी हॉस्पिटलांव्यतिरिक्त प्रायव्हेट हॉस्पिटल्सना परवानगी द्यायची की नाही द्यायची. त्यावेळेला त्यांनी अंडरटेकिंग दिलेलं आहे किंवा त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे की आमच्याकडे प्राणवायूची, ऑक्सिजनची व्यवस्था आहे, आमच्याकडे जगृती औषधं आहेत आणि म्हणून त्यांना परवानगी दिली गेली. आता ज्या वेळेला परवानगी दिली त्यावेळेला त्यांची ती परिस्थिती होती, त्यानंतर जर त्या परिस्थिती बिघडली असेल तर मग त्या हॉस्पिटलची मान्यता रद्द करायची की नाही रद्द करायची असा एक त्यांनी विचार मांडला की आम्ही त्या संदर्भामध्ये विचार करतोय. हा जर स्टेटमेंट आपण लक्षात घेतलं तर मग हॉस्पिटल्सकडनं असं अंडरटेकिंग घेणं काय चुकीचं आहे. मी हॉस्पिटल्सची तरफदारी करत नाही, तुमचा मुद्दा लक्षात समजून घ्या. मी मेडिकल फील्डची किंवा हॉस्पिटलची तरफदारी करत नाही. परंतु जर सरकारी यंत्रणेची जर हा दृष्टिकोन असेल की आम्ही तुम्हाला परवानगी देतो तर तुमच्याकडे ही व्यवस्था आहे की नाही, ती व्यवस्था असेल त्यावेळेला त्यांना परवानगी दिली. जर व्यवस्था संपली आणि जेव्हा सरकारकडे कंट्रोल आहे ऑक्सिजन पुरवठ्याचा, इंजेक्शन देण्याचा कंट्रोल सरकारकडे आहे. तुमची भूमिका लक्षात येते, कारण हे कोणाला क्रॉसफायर करण्याची भूमिका नाही. अगदी शेवटच्या 1 मिनिटासाठी भावे यांच्याकडे जातोय. आपण लिगली पॉईंट समजून घेऊया. भावे, मेडिकल इन्स्पेक्शन होतंय का सरकारी पातळीवर? आणि IMA ही एकच आता संघटना आहे, पण वैद्यकीय पातळीवर मेडिकल इन्स्पेक्शन हॉस्पिटलचं होतंय का, की हा काळा बाजार इन्स्पेक्शन न झाल्यामुळे सुरू आहे? भावे, थोडक्यात.
मेडिकल इन्स्पेक्शन कोणत्याच पातळीवर होत नाहीये, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन होत नाहीये, तुमचं अग्निशमनाच्या संदर्भातलं तेही इन्स्पेक्शन होत नाहीये, कन्स्ट्रक्शनच्या संदर्भातलं इन्स्पेक्शन तेही होत नाहीये. सगळ्या पातळीवर महानगरपालिकेला जो अंकुश ठेवायचा या सगळ्या हॉस्पिटलच्या तो अंकुश कुठेही राहिलेला नाही. त्यांना विचारणारी यंत्रणा त्यांनी आपल्या खोट्याला बांधून ठेवलेली आहे. ते आता तर परिस्थिती अशी नाशिकमध्ये की सगळे आरोग्य यंत्रणेतले आणि आता कोविडच्या संदर्भातले जेही सरकारी अधिकारी आहेत, आम्हाला ठामपणे असं वाटतंय की त्यांचा 30% या बिलामध्ये वाटा आहे. सरळ 30% वाटा आहे. कारण एकही केस घडली नाही आणि एकाही रुग्णाला न्याय मिळाला नाही. सगळी लिपापोती आहे, सगळी तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. साधे 9,000, 7,500 आणि 4,000 या रूमच्या रेंटमध्ये म्हणजे वॉर्डच्या आपल्या भाड्यामध्ये ज्या काही गोष्टी अंतर्भूत आहे त्या प्राथमिक त्या सुद्धा वेगळ्या करून दाखवून दुप्पट दर आकारणी होते. त्याच्यावर जर ऍक्शन होत नाहीये तर या बाकीच्या बाबतीत ऍक्शन कशी होणार? आणि दुसरी गोष्ट, हे इन्स्पेक्शन हा जो प्रकार आहे तर तो पूर्ण पॅरलाइज झालेली जी काही यंत्रणा आहे तिच्याकडनं होऊ शकत नाही. ज्या वेळेला इथे डॉक्टर प्रवीण गेडाम आले होते आणि तुकाराम मुंडे आले होते त्यावेळेला या सगळ्या हॉस्पिटल्सच्या चाव्या त्यांनी टाईट केल्या होत्या. त्यावेळेला या सगळ्या डॉक्टरांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. निश्चित जितेंद्रजी, आपण पाहतोय की या घटनांना इथेच आळा बसणं तितकंच गरजेचं आहे. जितेंद्र भावे आम आदमी पार्टीचे आपल्याबरोबर जोडले गेले होते, अविनाश भिडे देखील आपल्याबरोबर जोडले गेले होते. खूप खूप धन्यवाद, तुम्ही लोकशाही न्यूजशी बातचीत केलेली. एकूणच आपण जर पाहिलं तर या घटनांना लवकरात लवकर आळा बसणं गरजेचं आहे असं जे आहे ते सगळीकडून आता बोललं जात आहे. एकूणच तुम्ही देखील 7:30 वाजता आमच्याशी संवाद साधणार आहे. तुमच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया लोकशाही न्यूजला तुम्ही देणार आहात. एकूणच या संदर्भातल्या ताजा अपडेट जे आहेत ते लोकशाही न्यूज तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवणार आहे. तुर्तास वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. नमस्कार.